अप्राप्य मनसा सह. म्हणजे ज्या स्वरूपाच्या ठिकाणी आमचे प्रमाण म्हणजे इंद्रिय वाचा येतो वाचो निवर्तनते, वाचा तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे मन तिथं पोहोचतं का? कारण नाही पोहोचू शकत मनही. का? हे प्रमाण आहे. तिथपर्यंत काय होतात तिथं? म्हणजे तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेले की तिथपर्यंत कारण काहीच पोहोचू शकत नाही. म्हणजे तिथं प्रमाणाची म्हणजे प्रमाण पोहोचतं का? नाही. म्हणून तुका म्हणे तू ऐसा एक साचा, ऐशी तव वाचा झाली नाही. ठीक आहे. कसं आहे म्हणे तर म्हणजे ते ऐशी तव वाचा म्हणजे तिथपर्यंत वाणी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही हे सांगायचं. जे साच म्हणजे खरं जे नित्यसिद्ध तत्व आहे तिथपर्यंत वाणी ही पोहोचते का? का? तो पारमार्थिक सत्तेतला आहे आणि वाणी ही व्यावहारिक सत्तेतली आहे. व्यावहारिक सत्तेतली वाणी तिथपर्यंत पोहोचू शकेल का? नाही. तिचा ठिकाणा तिथं आहे का? नाही. तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून असं आपल्याला सांगितलं की प्रमेय परिच्छेदे काय सांगितलं आपल्याला की प्रमाणत्व नांदे. म्हणजे प्रमाण कुठं जातं, कुठपर्यंत प्रमाणाची सहाय्यता आहे किंवा उपयोगिता आहे. तर जिथं प्रमेय आहे तिथं प्रमाणाची उपयोगिता आहे. आणि परमात्मा हा प्रमेय नाही आहे, तो नित्यसिद्ध आहे, प्रकाशमान सांगितलं, ज्ञानस्वरूप आहे, स्वतःसिद्ध आहे. मग तिथं कुठं प्रमाण आपले पोहोचू शकतील? मग ती ती स्वतः सिद्ध आहे. म्हणजे त्याला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याची आवश्यकता नाही, तो स्वतःच सिद्ध आहे. जसं साखर ही स्वतः